हॅलो एव्हरीवन, इन्फिनिटी ई क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण क्लास 8चा मॅथमॅटिक्समधील चॅप्टर 6 पाहत आहोत. त्यापैकी प्रॅक्टिस सेट 6.1 या अगोदर आपण कव्हर केलेला आहे. आज आपण प्रॅक्टिस सेट 6.2 अँड 6.3 पाहणार आहोत. फॅक्टर्स ऑफ ए क्यूब प्लस बी क्यूब, ए क्यूब मायनस बी क्यूब या कन्सेप्ट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग इन्फिनिटी ई क्लासमध्ये आज काहीतरी नवीन शिकूयात. व्हिडिओ सुरू करण्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. या चॅनलवर आपण या अगोदरचे सर्व व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. सोबत या पुढील सर्व व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवर मिळून जातील. सोबतच क्लास 9 आणि क्लास 10लाही तुमचे हे व्हिडिओज मिळून जातील. चला तर मग सुरू करूयात. आता पहा, फॅक्टर्स ऑफ ए क्यूब प्लस बी क्यूब. आता याचे फॅक्टरचा हा जो फॉर्म्युला आहे ते दिलेला ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. हा आला कसा, आला कुठून, कसं कॅल्क्युलेशन झालं, थोडा अंदाज येतोय? काही वाटतंय, काही ओळखीचं वाटतंय? तर पहा, खूप इझी आहे. पहा, लास्ट चॅप्टरमध्ये आपण फॉर्म्युला पाहिला होता ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबसाठी. काय फॉर्म्युला होतो? ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. आठवतं आहे का? आता त्याच फॉर्म्युल्यापैकी हा ए क्यूब आणि बी क्यूब आपण जागेवर ठेवूयात, बाकी सगळं लेफ्ट हँड साईडला घेऊन जाऊयात. म्हणजे काय, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी मायनस 3ab स्क्वेअर इज इक्वल टू ए क्यूब प्लस बी क्यूब. नीट पाहिलं तिथे ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब मायनस 3ab जर कॉमन निघाले तर काय शिल्लक राहील रे? 3ab गेलं तर ए प्लस बी शिल्लक राहील. बरोबर आहे का? इज इक्वल टू ए क्यूब प्लस बी क्यूब. मग आता इथे पा ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब आहे, इथं ए प्लस बी आहे. ए प्लस बी कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय राहील? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर राहील पहिल्या याच्यामधून आणि मायनस 3ab दुसऱ्या याच्यातून राहील इज इक्वल टू ए क्यूब प्लस बी क्यूब. आता इथे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, तो वापरूयात. इथे ए प्लस बी आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर आणि मायनस हा 3ab तसाच. पुढे इज इक्वल टू ए क्यूब प्लस बी क्यूब. म्हणजे काय झालं पहा बरं, ए स्क्वेअर बी स्क्वेअर ठीक आहे, 2ab आणि मायनस 3ab, फक्त मायनस ab शिल्लक राहील. म्हणजेच ए प्लस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस ab आणि प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए क्यूब प्लस बी क्यूब. बरोबर आहे का? हा फॉर्म्युला, हाच तो फॉर्म्युला. बरोबर आहे का? आलं लक्षात कशा पद्धतीने तो फॉर्म्युला आलेला आहे? ओके, चला तर मग आपण प्रॅक्टिस सेट 6.2 पाहूयात. ओके, प्रॅक्टिस सेट 6.2 काय दिलं आहे? इथे प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्या काही क्वेश्चन्स आहेत आणि ते आपण तो फॉर्म्युलासुद्धा कॉपी केलेला आहे. कधी आपल्याला गरज वाटली तो फॉर्म्युला आपण वापरणार आहे. काय फॉर्म्युला आहे? ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू इन ब्रॅकेट ए प्लस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. सेम आपण या अगोदरच्या चॅप्टर जसे फॉर्म्युला वापरले तसे इथे पण वापरायचे. मग पहिला क्वेश्चन काय पहा, एक्स क्यूब प्लस 64 वाय क्यूब. आता 64 आठवतं आहे का? क्यूब्स. 64 कशाचा क्यूब आहे? 4चा क्यूब. म्हणजे किती दिलं पाहिजे आपल्याला? इट्स इक्वल टू एक्स क्यूब प्लस 4y ब्रॅकेट क्यूब लिहिता येईल. बरोबर आहे का? 4चा क्यूब 64, वायचा क्यूब वाय क्यूब. म्हणजे आता आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो पहा, ए क्यूब प्लस बी क्यूबवाला. कोणता लिहिता येईल? इथे पहिले काय लिहायचे पहा, ए प्लस बी फॉर्म्युलामध्ये काय, फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्मची ॲडिशन म्हणजे काय होईल? एक्स प्लस 4y आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये पहिल्या टर्मचा स्क्वेअर मायनस फर्स्ट इंटू सेकंड टर्मची मल्टिप्लिकेशन आणि प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस एक्स आणि 4yची मल्टिप्लिकेशन, एक्स इन ब्रॅकेट 4y लिहूयात, नंतर एक स्टेप करता येईल आणि प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 4yचा काय तो स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लिटेड विच इज इक्वल टू पहिला ब्रॅकेट तसाच एक्स प्लस 4y आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये काय होईल? एक्स स्क्वेअर मायनस 4xy आणि इथे 4y स्क्वेअरचं काय होईल? 4चा स्क्वेअर
16 प्लस 16y². ओके, एवढं काय होईल आपलं फॅक्टरायझेशन. ओके, अशा पद्धतीने आपण त्यात फॅक्टरायझेशन करू शकतो. चला सेकंड करूयात. काय दिसतोय 125p³ प्लस q³ 125 कशाचा क्यूब आहे 5चा. मग काय होईल विच इज इक्वल टू 5p ब्रॅकेट क्यूब प्लस q क्यूब. ओके, विच इज इक्वल टू परत तोच फॉर्म्युला फर्स्ट आणि सेकंड टर्मची ॲडिशन 5p प्लस q. बरोबर आहे. आणि आता पहिल्या टर्मचा स्क्वेअर म्हणजे 5pचा काय होईल तो स्क्वेअर मायनस फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म 5p आणि सेकंड टर्म कोण आहे q मल्टिप्लिकेशन. आता प्लस कोण आहे बीचा स्क्वेअर म्हणजे सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस क्यूचा काय होईल तो स्क्वेअर विच इज इक्वल टू 5p प्लस क्यू तसाच 5p प्लस क्यू ॲज इट इज. मग 5pचा स्क्वेअर 25p². इथं 5p आणि q मायनस 5pq आणि प्लस q². अशा पद्धतीने आपण त्याचं एक्सपान्शन करू शकतो. खूप इझी आहे पहा. फॅक्टरायझेशन आपलं झालेलं आहे. थर्ड पहा इथे काय दिसतंय 125 जसं आता होता 125 तसं इथे 125 आहे म्हणजे काय होईल त्याचं 5चा क्यूब. ओके, आणि 27 हा 3चा क्यूब आहे. मग काय होईल विच इज इक्वल टू 5k ब्रॅकेटचा काय होईल तो क्यूब आणि प्लस 3m ब्रॅकेटचा क्यूब विच इज इक्वल टू आता फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्मची ॲडिशन असते आपल्याकडे 5k आणि प्लस 3m पहिल्यांदा ॲडिशन नंतर काय असते तर पहिल्याचा स्क्वेअर म्हणजे 5kचा काय होईल तो स्क्वेअर असतो मायनस दोघांची मल्टिप्लिकेशन 5k आणि दुसरा आहे तो दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 3m 5k आणि 3mची मल्टिप्लिकेशन. आता पुढे प्लस 3mचा काय होईल तो स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज विच इक्वल टू इथे काय होईल 5k प्लस 3m इथे काय होईल 5kचा स्क्वेअर 25k² मायनस 5k इंटू 3m 5 3 15km आणि 3mचा स्क्वेअर प्लस 9m². बरोबर आहे. अशा पद्धतीने आपलं ते एक्सपान्शन होतं आहे. याला फॅक्टरायझेशन म्हणतो आपण. ओके, तर फोर्थ वन करायचं आहे. फोर्थ वन करताना इथे 2a थोडा विचार करण्यासारखी गोष्ट आहे पहा. नुसत्या 2चं कशाचा क्यूब नाही आहे आणि 432 m³ हा सुद्धा कशाचा क्यूब नाही आहे. पण एक गोष्ट होईल इथे आपण 2 कॉमन काढू शकतो पहा. 2 कॉमन निघालं तर काय होईल इथे l³ आणि 432मधून 2 गेला तर 216 प्लस 216 m³ म्हणजे काय होईल पहा 2 इन ब्रॅकेट आता बॉक्स ब्रॅकेट टाकतो मी. आता हा l³ तसाच आणि प्लस हा 216 म्हणजे कसं 6चा क्यूब आहे 6m ब्रॅकेट क्यूब ब्रॅकेट क्लोज विच इक्वल टू 2 ॲज इट इज. आता l³ आणि म्हणजे a³ प्लस b³ सारखंच म्हणजे पहिल्यांदा दोघांची ॲडिशन म्हणजे l प्लस 6m आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये काय घ्यायचं आहे lचा स्क्वेअर मायनस आता दोघांची मल्टिप्लिकेशन l आणि 6mची मल्टिप्लिकेशन आणि प्लस 6mचा काय होईल तो स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. इथला एक ब्रॅकेट राहिला मे बी आतला असा. ओके, विच इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट l प्लस 6m आणि इथं काय होईल दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये l² इथं 6lm मायनस 6lm आणि 6mचा स्क्वेअर 36 प्लस 36m². अशा पद्धतीचं आपले फॅक्टरायझेशन होऊ शकतात. चला तर मग नोट करून घ्या. चला फिफ्थ क्वेश्चन काय पहा 24a³ प्लस 81b³ 24a³ आणि प्लस 81b³ 24 कशाचा क्यूब नाही आहे आणि 81 सुद्धा मला तर वाटतं क्यूब कशाचा नाही आहे. स्क्वेअर आहे पण क्यूब नाही आहे. मग मे बी यांच्यामधून कॉमन काय निघेल का तर पहा 3 कॉमन निघू शकतो. मग 3 इन ब्रॅकेट काय होईल 3 निघाल तर 8a³ प्लस 27b³ होईल पहा. मग आता 8 कशाचा क्यूब आहे 2चा आणि 27 3चा. मग काय होईल विच इज इक्वल टू 3 इन ब्रॅकेट 2a ब्रॅकेट क्यूब आणि प्लस 3b ब्रॅकेट क्यूब. बरोबर आहे का. अशा पद्धतीने होतील. आता आपण इथं फॉर्म्युला वापरूयात. मग 3 बॉक्स ब्रॅकेट करतो
आता ए प्लस बी म्हणजे दोघांची बेरीज होईल 2a प्लस 3b आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर म्हणजे 2aचा काय होईल तो स्क्वेअर मायनस दोघांची मल्टिप्लिकेशन 2a आणि 3b आणि नंतर प्लस 3bचा काय होईल तो स्क्वेअर बॉक्स ब्रॅकेट क्लोज आणि मधला क्लोज ब्रॅकेट सुद्धा क्लोज विच इज इक्वल टू 3 ने मल्टिप्लाय करायची मग बॉक्स ब्रॅकेटची गरज नाही आहे 3 इन ब्रॅकेट 2a प्लस 3b तर इथं काय होईल 2aचा स्क्वेअर म्हणजे 4a स्क्वेअर आता 3 2 6 मायनस 6ab आणि पुढे 3 स्क्वेअर 9 होईल प्लस 9b स्क्वेअर अशा पण त्याची काय होईल मल्टिप्लिकेशन करू शकतो आपण हे झाले आपले फॅक्टर्स ओके सिमिलरली आपण आता सेकंड करूयात 6 क्वेश्चन काय वाय क्यूब प्लस 1/8 वाय क्यूब आता हा फ्रॅक्शनमध्ये आहे तरी काही नाही आपल्याला जास्त वेगळं करायचं गरज नाही आहे मग म्हणूयात विच इज इक्वल टू वाय क्यूब ॲज इट इज आणि 1/8 वाय क्यूबचं आपण कसं करतो पहा 1/2y ब्रॅकेटचा क्यूब म्हणजे 1चा क्यूब 1 2चा क्यूब 8 आणि yचा क्यूब y क्यूब बरोबर जागेवर टर्म आहे मग काय होईल आता काय असतं पहिल्यांदा दोघांची ॲडिशन असते म्हणजे y प्लस 1/2y आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय असते पहिल्या टर्मचा स्क्वेअर y स्क्वेअर मायनस दोघांची मल्टिप्लिकेशन y इन ब्रॅकेट 1/2y आणि आता प्लस काय असतो 1/2yचा काय तो स्क्वेअर ओके विच इज इक्वल टू y प्लस 1/2y ॲज इट इज पुढे y स्क्वेअर तसाच हा yला हा y कॅन्सल मायनस 1/2 आणि पुढे 1/4y स्क्वेअर ओके एवढं ठेवलं खूप झालं समजतंय चला आणखी दोन प्रॉब्लेम आहेत ते करूयात चला 7th क्वेश्चन काय पहा ए क्यूब प्लस 1/a क्यूब खूप सोपं आहे पहा म्हणजे इक्वल टू ए क्यूब तसाच प्लस 8 कसा असेल 2/a ब्रॅकेटचा काय होईल तो क्यूब विच इक्वल टू आपल्याला दोघांची ॲडिशन a प्लस 2/a दुसऱ्या याच्यामध्ये a स्क्वेअर मायनस a इन ब्रॅकेट 2/a आणि पुढे प्लस 2/aचा काय होईल तो स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू a प्लस 2/a ॲज इट इज आणि a स्क्वेअर a ला a कॅन्सल मायनस 2 प्लस 2/aचा स्क्वेअर काय होईल 4/a स्क्वेअर झालं फॅक्टरायझेशन चला शेवटचा एक बाकी तो करूयात काय दिसतंय विच इक्वल टू 1चा क्यूब काय असतो 1च असतो म्हणजे 1 क्यूब लिहू शकतो आपण आणि क्यू क्यूब आपण 125 म्हणजे इथे इथे पहा प्लस q/5 ब्रॅकेटचा क्यूब बरोबर आहे का 5चा क्यूब 125 विच इक्वल टू मग काय लिहिता येतं ॲडिशन दोघांची 1 प्लस q/5 क्यू आणि 9 मध्ये कन्फ्युजन करू नका म्हणून क्यू मी असं करतोय पहा थोडं त्याचं पाय मोडतोय ॲडिशन झाली आता पहिल्याचा स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर मायनस 1 इंटू q/5 दोघांची मल्टिप्लिकेशन आणि आता प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे q/5 ब्रॅकेटचा काय होईल तो स्क्वेअर विच इज इक्वल टू 1 प्लस q/5 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1चा स्क्वेअर 1 मायनस 1ने मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडत नाही q/5 आणि प्लस क्यूचा स्क्वेअर q स्क्वेअर अपॉन 25 ओके अशा पद्धतीने आपण त्याचं एक्सपान्शन करू शकतो चला हे समजलं असेल तर आपण ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला पाहूया चला तर मग चला पहा फॅक्टर्स ऑफ ए क्यूब मायनस बी क्यूब कसे करतात सेम मग अशी जो आपण फॉर्म्युला वापरला तसं वापरूयात चला याचं पण एक्सपान्शन करून पाहूयात काय करता येईल आपल्या फॉर्म्युला होता पहा ए मायनस बी ब्रॅकेट क्यूबचा म्हणजे काय होईल तो फॉर्म्युला असा आहे ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब आता ए क्यूब मायनस बी क्यूब इकडे ठेवूयात बाकी सगळं लेफ्ट हँड साईडला आणूयात म्हणजे काय होईल ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब मायनसचा प्लस 3a स्क्वेअर बी मायनस 3ab स्क्वेअर इज इक्वल टू ए क्यूब आणि हा मायनस बी क्यूब शिल्लक राहिला फक्त दोनच सिलेक्ट होते आपण हे ओके मग आता इथे ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब असाच इथे काय निघेल कॉमन 3ab कॉमन निघेल पहा प्लस 3ab काढला तर काय राहील ए मायनस बी राहील इज इक्वल टू ए क्यूब मायनस बी क्यूब हे कॅरीज राहणार शेवटपर्यंत इथे पहा ए मायनस बी इथे पण ए मायनस बी कॉमन काढूयात ए मायनस बी कॉमन काढला तर शिल्लक काय राहील
इथं ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर राहील पहा, ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर राहील पहिल्या टर्ममध्ये आणि प्लस 3ab राहतील इज इक्वल टू ए क्यूब मायनस बी क्यूब. आता हे जे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर ते एक्सपांड करूयात, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर आणि प्लस 3ab ॲज इट इज. इथले ए मायनस बी ते सुद्धा जागेवरच, इथले ए क्यूब मायनस बी क्यूब आले बरोबर. इथे पहा बरं आतमध्ये हे मायनस 2ab इथे प्लस 3ab, फक्त ए बी शिल्लक राहतील म्हणजे ए मायनस बी आणि आता सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए क्यूब मायनस बी क्यूब. इतका सोपा फॉर्म्युला आहे, हाच तो फॉर्म्युला आहे ना. ओके, चला तर मग नोट करून घ्या. आपण याच्यावरले काही प्रॉब्लेम पाहूयात. प्रॅक्टिस सेट 6.3 पाहूयात. चला 6.3 काय पहा, फॅक्टराईज. मग जसे क्वेश्चन होते प्लसचे तेच तर फक्त मायनसचे आहेत. चला करूयात. फॉर्म्युला आपण इथे घेतला आहे, ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला काय, अगोदर ए मायनस बी म्हणजे दोघांची सबट्रॅक्शन करायची, नंतर आतमध्ये सगळ्यांची बेरीज करायची म्हणजे ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे पहिल्याचा स्क्वेअर, नंतर दोघांची मल्टिप्लिकेशन आणि परत दुसऱ्याचा स्क्वेअर. सोपा आहे, चला पटपट करूयात. काय दिसतंय, वाय क्यूब मायनस 27 म्हणजे वाय क्यूब मायनस 27 कॅल्क्युलेट 3चा क्यूब बरोबर आहे का. त्याची इक्वल आता काय करायचं आहे, वाय मायनस 3 पहिले सबट्रॅक्शन, नंतर वाय स्क्वेअर, नंतर काय करायचं प्लस वाय इंटू 3 आणि प्लस 3चा स्क्वेअर बरोबर आहे का. फॉर्म्युला आपण वापरला वाय मायनस 3 ॲज इट इज. इथे काय होईल, वाय स्क्वेअर प्लस 3y प्लस 9. ओके, पुढे सेकंड करूयात. एक्स क्यूब मायनस 64y क्यूब काय लिहिलं त्याला, एक्स क्यूब तसाच मायनस 64 कॅन बी रिटन ॲज 4y ब्रॅकेट क्यूब विच इज इक्वल टू, आता एक्स मायनस 4y ॲज इट इज. इथे एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू 4y आणि प्लस 4yचा तो काय होईल स्क्वेअर विच इक्वल टू एक्स मायनस 4y. इथे काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस 4xy प्लस 16y स्क्वेअर. समजतोय, मग सेम टू सेम, काही वेगळं नाही आहे. चला करूयात पुढला. चला पुढला काय पहा, 27m क्यूब मायनस 216n क्यूब. 216 कॉमन निघेल पहा, 27 जर कॉमन निघाला तर काय झाला, m क्यूब मायनस 8n क्यूब बरोबर आहे का. मग काय होईल, हा 27 तसाच ब्रॅकेटमध्ये काय राहील m क्यूब आणि मायनस 8n क्यूब कॅल्क्युलेट 2n ब्रॅकेटचा क्यूब बरोबर आहे. मग काय होईल, हा 27 ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये. आता पहिल्यांदा काय असते, दोघांची सबट्रॅक्शन m मायनस 2n आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय असेल, mचा स्क्वेअर प्लस m इंटू 2n आणि प्लस 2nचा काय होईल तो स्क्वेअर. ओके, विच इक्वल 27 इन ब्रॅकेट m मायनस 2n आणि इथे काय होईल m स्क्वेअर प्लस 2mn आणि प्लस 4n स्क्वेअर. अशा पद्धतीचं एक्सपान्शन होईल. चला पुढला करूयात. 125y क्यूब मायनस 1. 125 कशाचा क्यूब आहे, 5चा, 5y ब्रॅकेट क्यूब मायनस 1चा काय तो क्यूब, 1चा क्यूब 1च असतो. मग त्या पद्धतीने म्हणजे 5y मायनस 1 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय राहील 5yचा स्क्वेअर प्लस 5y इंटू 1 आणि प्लस 1चा स्क्वेअर विच इक्वल टू 5y मायनस 1. इथे 5yचा स्क्वेअर काय होईल 25y स्क्वेअर प्लस 5y आणि प्लस 1. अशा पद्धतीचं आपण फॅक्टर्स करू शकतो. चला पुढचे आणखी बाकी ते करूयात. चला फिफ्थ क्वेश्चन काय पहा, 8p क्यूब मायनस 27 अपॉन p क्यूब. चला तर मग सोडूयात. इट्स इक्वल टू 8p 2p ब्रॅकेटचा काय होईल तो क्यूब मायनस 27 अपॉन p क्यूब आहे म्हणजेच 3 अपॉन p ब्रॅकेटचा क्यूब बरोबर का. मग आता काय पहिल्यांदा सबट्रॅक्शन 2p मायनस 3 अपॉन p आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय स्क्वेअर 2pचा स्क्वेअर. आता प्लस मल्टिप्लिकेशन 2p इंटू 3 अपॉन p आणि आता प्लस स्क्वेअर 3 अपॉन पीचा काय होईल तो स्क्वेअर. बस इज इक्वल टू 2p मायनस 3 अपॉन पी. तसाच इकडे काय राहील 2pचा स्क्वेअर 4p स्क्वेअर. आता हे 3 टू 6 6 हा पीला पी कॅन्सल इथे होईल प्लस 6 आणि ते 3चा स्क्वेअर 9 आणि खाली p स्क्वेअर
9/p². ओके, अशा पद्धतीने कळतंय. चला पुढचा करूयात. क्वेश्चन नंबर 6. हा पहा 343a³ आठवतं का? 343d कशाचा आहे? 7चा क्यूब आहे आणि 512 हा 8चा क्यूब आहे. चला सोपं आहे दोन्ही पण. इट्स इक्वल टू 343 7a ब्रॅकेटचा क्यूब आणि मायनस 512b² म्हणजे 512 कसा आहे? हा 8b ब्रॅकेटचा क्यूब. इट्स इक्वल टू म्हणजे काय होईल? हा पहिल्यांदा काय असते? सबट्रॅक्शन. 7a मायनस 8b आणि पुढे काय आता? 7aचा स्क्वेअर प्लस 7a आणि 8bची मल्टिप्लिकेशन आणि प्लस 8bचा काय होईल? तो स्क्वेअर. ओके, मग तिथं होईल 7a मायनस 8b. आता इथं काय होईल? 7aचा स्क्वेअर 49a². इथे प्लस 56ab आणि प्लस 64b². ओके, अशा पद्धतीचं एक्सपान्शन करायचं आहे. चला क्वेश्चन नंबर 7 करूयात. काय दिलं 7 मध्ये? 64x³ आणि 729y³ म्हणजे काय? विच इक्वल टू 4x ब्रॅकेट क्यूब मायनस 729 9चा 9y ब्रॅकेट क्यूब. सगळे क्यूब पार्ट आहेत ना. आता मी सांगतोय, पुढच्या वेळी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, चला a³ मायनस b³ चा फॉर्म्युला तो आपल्याला समोर दिसतोय. तो एकदा सबट्रॅक्शन 4x मायनस 9y आणि इथं आता ॲडिशन कशाची? 4x² प्लस आता दोघांची मल्टिप्लिकेशन 4x आणि 9y मल्टिप्लिकेशन आणि प्लस 9yचा काय होईल? तो स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. इट्स इक्वल टू 4x मायनस 9y. 4xचा स्क्वेअर काय होईल? 16x². आता 4 9 जा प्लस 36xy आणि 9y² प्लस 81y². अशा पद्धतीने आपण एक्सपान्शन लिहितो. याला फॅक्टरायझेशन म्हणतो आपण ॲक्च्युली. चला इथे आता शेवटचा क्वेश्चन नंबर 8 करूयात. 16 आणि 128. मला वाटतं 16 कॉमन निघून येतील रे. चला पहा, विच इज इक्वल टू 16 कॉमन काढलं तर काय होतील? a³ मायनस 8/b. ओके, 8/b³ मिळेल. मग काय होईल? 16 काढलं तर आतमध्ये काय होईल? a³ आणि मायनस 2/b ब्रॅकेटचा काय होईल? तो क्यूब. ओके, विच इज इक्वल टू 16 तसाच इथे काय होते? पहिल्यांदा सबट्रॅक्शन म्हणजे a मायनस 2/b आणि दुसऱ्या याच्यामध्ये a² प्लस a इंटू 2/b आणि प्लस 2/bचा काय होईल? तो स्क्वेअर. मग विच इज इक्वल टू 16 तसाच a मायनस 2/b आणि इथे a² प्लस 2a/b आणि प्लस 4/b². अशा पद्धतीने काय असल्याचं एक्सपान्शन. ओके, चला नोट करून घ्या. यामध्ये आणखी एक सेकंड क्वेश्चन आहे ज्यामध्ये आपल्याला जो आपण आधी a प्लस b ब्रॅकेट क्यूब a मायनस b ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला वापरला आहे. हे दोन फॉर्म्युले वापरलेत. हे चारही फॉर्म्युल्यांचं कॉम्बिनेशन करून प्रॉब्लेम सोडवायचे. चला थोडं लक्षपूर्वक सोडूयात. ओके, पहा सेकंड क्वेश्चन. यामध्ये दोन फॉर्म्युले मी घेतलेत सोबत. मी ते दोन्ही जे मला पाहिजेत थोडेसे लक्षपूर्वक सोडवण्यासाठी ते फॉर्म्युले लिहून ठेवतो इथे. a प्लस b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a³ प्लस 3a² प्लस 3ab² प्लस b³ आणि दुसरा फॉर्म्युला आहे a मायनस b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a³ मायनस 3a² प्लस 3ab² मायनस b³. आठवत असतील आपण या अगोदर चॅप्टरमध्ये पाहिले दोन्ही फॉर्म्युले आहेत ते. ओके, ते एक्सपान्शन फॉर्म्युले कायम लर्न करून ठेवा. खूप कामाच्या गोष्टी आहेत त्या. ओके, चला तर मग आपण फर्स्ट करूयात. काय दिसतंय? फर्स्टमध्ये सिम्प्लिफाय x प्लस वाय ब्रॅकेट क्यूब मायनस एक्स मायनस वाय ब्रॅकेट क्यूब. हे दोन्ही फॉर्म्युला वापरायचे वरचेच. आता नवीनवाले नाही वापरायचे पण मागचे फॉर्म्युले वापरावे लागतील. एक्स मायनस वाय ब्रॅकेट क्यूब कसा येईल? तो विच इज इक्वल टू x³ प्लस एक्स प्लस वाय ब्रॅकेट क्यूब x³ प्लस 3x² y प्लस 3xy²
प्लस वाय क्यूब. तोच फॉर्म्युला फक्त ए बी ऐवजी एक्स वाय घ्यायचे. पुढे मायनस असल्यावर ब्रॅकेट टाकायचा असतो. एक्स मायनस वाय ब्रॅकेट क्यूब म्हणजे काय होईल, एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर वाय प्लस 3xy स्क्वेअर मायनस वाय क्यूब. ओके, आता मायनसने मल्टिप्लाय करूयात. काय होईल, एक्स क्यूब प्लस 3x स्क्वेअर वाय प्लस 3xy स्क्वेअर प्लस वाय क्यूब मायनस एक्स क्यूब मायनस मायनस प्लस 3x स्क्वेअर वाय मायनस 3xy स्क्वेअर आणि प्लस वाय क्यूब. बरोबर आहे का. मायनसने काय आले, सगळ्यांचे साईन चेंज झाले. आता पहा इकडे हा जो एक्स क्यूब आहे आणि हा जो मायनस एक्स क्यूब आहे कॅन्सल होतील. आणखी काय कॅन्सल होते पहा, हे प्लस 3xy स्क्वेअर हा मायनस 3xy स्क्वेअर कॅन्सल होतील. जे राहिले त्यांची ॲडिशन होईल. काय बाकी आहे पहा, 3x स्क्वेअर वाय आणि 3x स्क्वेअर काय किती होतील, 6x स्क्वेअर वाय आणि हा जो शिल्लक आहे वाय क्यूब प्लस 2y क्यूब हे होईल त्याचं सिम्प्लिफिकेशन. खूप सोपं आहे ना. चला सेकंड करूयात. सेकंडमध्ये काय पहा, 3a प्लस 5b ब्रॅकेट क्यूब आणि 3a मायनस 5b ब्रॅकेट क्यूब. इथे आता ब्रॅकेट क्यूबसाठी डायरेक्ट फॉर्म्युला नाही आहे, पण आपण हे सोडवून करू शकतो ना. चला मग करूयात. आता 3a प्लस 5b ब्रॅकेट क्यूब म्हणजे काय होईल, 3aचा तो क्यूब प्लस 3 इंटू 3aचा स्क्वेअर आणि 5b प्लस आता 3 इंटू 3a आणि 5bचा काय होईल तो स्क्वेअर आणि प्लस 5bचा काय होईल तो क्यूब. समजला इथपर्यंत पहिले एक्सपान्शन. तोच ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला. आता इथे मायनस नंतरचं मॅटर मी खाली लिहितो. इथं पहा ब्रॅकेटमध्ये लिहितो मुद्दाम जेणेकरून मायनस साईन आहे. मायनस इन ब्रॅकेट काय होईल, आता आपल्या ए मायनस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला वापरायचा आहे. म्हणजे 3a ब्रॅकेट क्यूब मायनस 3 इन ब्रॅकेट 3aचा काय होईल तो स्क्वेअर 5b आणि प्लस 3 इन ब्रॅकेट 3a आणि 5bचा स्क्वेअर होईल आणि मायनस 5bचा काय होईल तो क्यूब. हा झाला आपला मायनसचा फॉर्म्युला. आता मल्टिप्लिकेशन मग करायची आहे, सगळेच कामं करायची आहेत, तर करूयात पटापट. विच इज इक्वल टू 3aचा क्यूब काय होईल पहा बरं, 3aचा क्यूब होईल 27a क्यूब. आता इथे 3 इंटू 3चा स्क्वेअर 9 9 3 27 आणि 27 इंटू 5 थोडी मोठी टर्म वाटते ना. करूयात हळूहळू. चला मग आपण इथपर्यंत लिहूयात, जे आपल्या माहिती ते लिहूयात. प्लस 3 इन ब्रॅकेट 9a स्क्वेअर आणि पुढला 5b. मला वाटतं ती टर्म कॅन्सलच होणार आहे पूर्ण. ओके, प्लस आता इथे काय होईल पहा बरं, 3 इंटू 3 9a होईल 9a आणि इन ब्रॅकेट हा 5bचा स्क्वेअर 25b स्क्वेअर. ओके, आता प्लस 5bचा क्यूब काय होईल, 5चा क्यूब 125 आणि बी क्यूब 125b क्यूब. तर मायनसवाले खालीच घेऊयात तसेच. तर मायनस पण करायचे आहेत, मायनसने मल्टिप्लाय पण करायचे. संगच करूयात दोन्ही कामं. तर मायनस मल्टिप्लाय केलं 9aचा क्यूब 27a क्यूब मायनस झाले. आता इथे मायनस 3 इंटू 3 मायनस 9 होते, मायनसचे प्लस होतील बा. ते प्लस 3 इंटू 9a स्क्वेअर आणि पुढला तो 5b तसाच. ओके, आता पुढे प्लसचा तो होईल मायनस 3 इंटू 3 9a आणि 5bचा स्क्वेअर म्हणजे 25b स्क्वेअर. आता पुढे मायनसचा काय होईल प्लस 5bचा क्यूब म्हणजे 5चा क्यूब 125b क्यूब. ओके, इथपर्यंत कळलेत. मायनसचे पण मल्टिप्लाय केले आणि कॅन्सलेशन पण करायचे. आता कॅन्सलेशन काय होईल पहा, इथे पहा मायनस 27a क्यूब आणि प्लस 27a क्यूब कॅन्सल होतील. इथे पहा मायनस 9a 25b प्लस 9a 25b स्क्वेअर कॅन्सल होतील. जे शिल्लक राहिले ते एकदा नीट लिहूयात आणि मग ॲड करूयात. विच इक्वल टू आता शिल्लक काय आहे, तर 3 इंटू 9 27 इंटू 5 135a स्क्वेअर b. ओके, आता पुढे हा 125b स्क्वेअर तसाच लिहितो तुम्ही प्लस 125b स्क्वेअर सॉरी b क्यूब आणि हा पुढे प्लस 135a स्क्वेअर b आणि पुढला 125b क्यूब परत तसंच प्लस 125b क्यूब. आता फक्त सरळ लिहूयात. 135 प्लस 135 किती होतील 270 a स्क्वेअर b आणि 125 प्लस 125 250
बी क्यूब. 10 कॉमन काढा तरी जमतील, नाही काढले तरी चालतील. ओके, चला लिहून घ्या. आपण थर्ड करूयात. थर्डमध्ये पहा एकच फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. हे सेकंड फॉर्म्युले आपल्याला जास्त कामाचे आत्ता इथे नाही आहेत. का तर आपण त्याच्यानुसार जास्त सोडवत नाही आहे. पहा इकडे काय होतंय. थर्डमध्ये आपल्याला काय करायचं आहे. आता ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबवाला फॉर्म्युला परत पहिला फॉर्म्युला ए क्यूब प्लस 3a² बी प्लस 3ab² प्लस बी क्यूब आणि पुढला मायनस ए क्यूब मायनस बी क्यूब. काय होईल कॅन्सल पहा बरं. कॅन्सलेशनमध्ये हा ए क्यूब आणि हा मायनस ए क्यूब कॅन्सल, बी क्यूब आणि मायनस बी क्यूब कॅन्सल. जे काही शिल्लक राहिले ते काय आहे. इट्स इक्वल टू 3a² बी आणि प्लस 3ab². एवढंच सोपं आहे ना. चला पुढचं 4 राहिला तो करूयात. काय फोर्थ क्वेश्चन. पी क्यूब मायनस इन ब्रॅकेट घेऊयात. मग आता पी प्लस 1 ब्रॅकेटचा क्यूबचा करायचा म्हणजे पहिल्या आयटमचा क्यूब पी क्यूब प्लस 3 इंटू p² इंटू 1 आणि आता प्लस 3 इंटू p इंटू 1चा काय होईल तो स्क्वेअर आणि प्लस 1चा काय होईल तो क्यूब. ओके, इज इक्वल टू पी क्यूब मायनस इन ब्रॅकेट पी क्यूब हा प्लस 3p² होईल. इथं 3p ने मल्टिप्लाय केलं 1चा स्क्वेअर 1 प्लस 3p आणि प्लस 1. तर मायनस मल्टिप्लाय करूयात. पी क्यूब मायनस 3p² मायनस 3p मायनस 1. हा पी क्यूबला पी क्यूब कॅन्सल होईल मायनस असल्यामुळे. मग राहील मायनस 3p² मायनस 3p मायनस 1. दॅट्स इट. ओके, चल नोट करून घ्या. शेवटचा आणखी एक क्वेश्चन बाकी तेवढा करूयात म्हणजे थांबता येईल आपल्याला. चला पहा इकडे. हा जो फिफ्थ क्वेश्चन आहे त्यामध्ये 3xy मायनस 2ab ब्रॅकेटचा क्यूब आहे आणि मायनस 3xy प्लस 2ab ब्रॅकेटचा क्यूब आहे. म्हणजे आपले जे पहिले दोन फॉर्म्युले आहेत तेच वापरायचे आहेत. फॉर्म्युले वाटल्यास मी देतो पहा. ए प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3a² बी प्लस 3ab² प्लस बी क्यूब. दुसरा फॉर्म्युला ए मायनस बी ब्रॅकेट क्यूबचा कसा येतो ए क्यूब मायनस 3a² बी प्लस 3ab² मायनस बी क्यूब. बरोबर, अल्टरनेट प्लस मायनस साईन असतं फक्त. चला मग सोडूया त्याला. तर पहिले एक्सपान्शन करूयात. 3xy मायनस 2ab ब्रॅकेट क्यूब दुसरा फॉर्म्युला पहिला क्यूब म्हणजे 3xy त्याचा क्यूब होईल मायनस 3 इंटू 3xyचा काय होईल तो स्क्वेअर आणि 2ab त्याला मल्टिप्लाय असेल. आता पुढे काय होईल प्लस 3 इन ब्रॅकेट 3xy आणि 2abचा काय होईल तो स्क्वेअर आणि मायनस 2abचा काय होईल तो क्यूब. ओके, आता पुढे मायनस असल्यामुळे साईन ब्रॅकेटमध्ये विकली होतोय. काय होईल 3xyचा काय होईल तो क्यूब प्लस 3 इन ब्रॅकेट 3xy ब्रॅकेट स्क्वेअर 2ab प्लस 3 इन ब्रॅकेट 3xy आणि 2abचा काय होईल तो स्क्वेअर आणि प्लस 2ab ब्रॅकेटचा काय होईल तो क्यूब. ओके, आता मायनस त्यात मल्टिप्लाय करूयात, थोडंसं कॅन्सलेशन करू आणि मग कॅल्क्युलेशन करूयात. आणि कॅल्क्युलेशन आधी करण्यात खूप जास्त गोंधळ होतो. 3xy ब्रॅकेटचा क्यूब इथे खूप जास्त कॅल्क्युलेशन आहे. पुढे मायनस 3 इन ब्रॅकेट 3xy ब्रॅकेटचा स्क्वेअर 2ab तसाच प्लस 3 इन ब्रॅकेट 3xy 2abचा काय होईल तो स्क्वेअर मायनस 2abचा क्यूब. आता मायनसने मल्टिप्लाय केलं काय होईल मायनस इन ब्रॅकेट 3xy ब्रॅकेटचा क्यूब मायनस 3 इन ब्रॅकेट 3xy ब्रॅकेटचा स्क्वेअर 2ab मायनस 3 इन ब्रॅकेट 3xy आणि 2ab ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 2ab ब्रॅकेटचा क्यूब. तर कॅल्क्युलेशनमध्ये कॅन्सलेशन काय काय होते पहा. इथे पहा प्लस 3xy ब्रॅकेटचा क्यूब मायनस 3xy ब्रॅकेटचा क्यूब कॅन्सल होईल. त्यानंतर हे प्लस 3 इन ब्रॅकेट हे जे एवढा बॅटर सगळा याच्यासोबत कॅन्सल होईल. बाकी सगळे साईन सेम आहेत मग सगळे ॲड होतील. मग आधी कॅल्क्युलेशन करूयात. आता 3चा स्क्वेअर इथे 9 त्याचा 27 टूचा 54 म्हणजे मायनस 54 आणि व्हेरिएबल काय करायचं पहा इथे xyचा स्क्वेअर होईल x² y² ab. ओके, x² y²
AB. ओके, आता पुढे 2AB क्यूब आहे, म्हणजे 2चा क्यूब काय होईल 8 मायनस 8 A क्यूब B क्यूब. पुढे तर सेम टर्म ही पहा वरल्यासारखीच, म्हणजे तोच -54 X स्क्वेअर Y स्क्वेअर AB, आणि तसाच पुढला -8 A क्यूब B क्यूब. तर टोटल ॲडिशन काय होईल -108 X स्क्वेअर Y स्क्वेअर AB आणि -8 A क्यूब B क्यूब. ओके, अशा पद्धतीने काय होईल त्यांची सिम्प्लिफिकेशन. ओके, चला तर मग नोट करून घ्या. अशा पद्धतीने आपण आपला प्रॅक्टिस सेट 6.2 आणि 6.3 कव्हर केलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन पाहणार आहोत, सोबत प्रॅक्टिस सेट 6.4 कव्हर करणार आहोत. चला तर मग थांबूयात. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इन्फिनिटी ई क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा. व्हिडिओ लाईक करा. काही अडचण असेल, काही डाऊट्स असतील, काही सजेशन असतील तर कमेंट नक्की करा.